उपवासाला नेहमीची तीच भगर आणि शेंगदाण्याची आमटी खाऊन कंटाळा आलाय. मग आजच बनवून पहा ही एकदम चविष्ट, मोकळी आणि झटपट होणारी मिक्स भगर. हे बघा किती छान अशी मोकळी सुटसुटीत भगर झालेली आहे, झटपट शाबूसारखी. नमस्कार, मी शीतल. घरच्या चवीच्या खास रेसिपीसाठी शीतल किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी केलेली आहे मिक्स भगर. चला तर याची कृती पाहूया. इथं मी 1 वाटी भगर घेतलेली आहे. 2 बटाटे बारीक चिरून घेतलेले आहेत. 1 टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. आपले हिरवी मिरची मी भाजून वाटून घेतलेली आहे. अख्खे शेंगदाणे पण घेतलेले आहेत आणि शेंगदाण्याचा मोठा मोठा कूट पण घेतलेला आहे आणि चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे. हे बघा मी गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आहे. त्यामध्ये आपण भगर टाकून घेऊया. आता आपल्याला भगर अशी छान अशी भाजून घ्यायची आहे. भगरीचा भात, खिचडी असे सगळेजण करतात. मी केलेल्या पद्धतीनं तुम्ही करून बघा. मिक्स भगर म्हणा किंवा मोकळी भगर असं पण आपण म्हणू शकतो. डिस्क्रिप्शनमध्ये स्वस्तात मस्त अशा वस्तूंची लिंक दिलेली आहे, ते पण तुम्ही चेक करा. छान अशी भगर भाजलेली आहे. आता यामध्येच आपण पाणी ओतून घेऊया भाजलेल्या भगरीमध्ये. आता हे पाणी असंच ठेवायचं आपल्याला. तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करूया. हे बघा मी गॅसवरती कढई ठेवून घेतलेले आहे. त्यामध्ये तेल टाकून घेऊया आपण आणि हे आपले बटाटे आहेत ते यामध्ये टाकून देणार आहे. आता बटाटे आपण छान लाल होईपर्यंत परतून घेऊया तेलामध्ये. म्हणजे याला काही पाणी टाकून शिजवणार नाही आहेत आपण, त्यामुळं बटाटे आपले तेलामध्ये छान असे परतून घ्यायचे आहेत. हे बघा बटाटे आपले छान असे परतून झालेले आहेत. यामध्ये आता आपण शेंगदाणे टाकून घेऊया, कारण शेंगदाणे कच्चे घेतलेले आहेत मी. 2 मिनिटं तेलामध्ये परतून घेऊया. हे बघा आपले शेंगदाणे पण छान असे परतलेले आहेत. आता आपण टोमॅटो टाकून घेऊया. टोमॅटो मध्ये आपण छान मोहरीपर्यंत परतून घेऊया. त्यातच आपण मीठ पण टाकून घेऊया, म्हणजे आपल्या बटाट्याला छान मीठ लागेल आणि टोमॅटो छान परतेल. हे बघा टोमॅटो पण आपला छान असा मऊ झालेला आहे. आता आपण यामध्ये वाटलेला ठेचा टाकून घेऊया. ते मी भाजून घेतला होता, त्यामुळं शेवटीला पण टाकला तरी चालते. आता फोडणी याला एकजीव करून घेऊया. ते सगळं परतेपर्यंत आपण याला भिजत ठेवलं होतं. आता यामधलं आपण पाणी काढून घेऊया. हे बघा हे पण सगळं एकजीव झालेलं आहे. आता यामध्ये आपण हे घातलेली भगर टाकून घेऊया. आता याला पूर्ण एकजीव करून घेऊया. हे आपण भिजवून घेतलेले आहे, त्यामुळे याला जास्त पाणी लागणार नाही. लागलंच तर आपण नंतर टाकणार आहोत, पण आता सध्याला आपण एवढं याला पूर्ण एकजीव करून घेऊया. सगळा मसाला वगैरे यामध्ये मिक्स झाला पाहिजे. उपवासाचा असल्यामुळे याला हळद किंवा दुसरं काही असलं जिरे म्हणून टाकले नाही मी. मस्तच होते हे. आता हे सगळं मिक्स करून झालेलं आहे. आता यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊया. याला पण पूर्ण एकजीव करून घेते. झटपट शाबू असतो त्या पद्धतीनं हे आपलं भगर होणार आहे. आता नंतर दाखवेनच. एकदम सुट्टा आणि छान. आता याला आपण झाकण लावून ठेवूया थोडा वेळ. 10 मिनिटांना आता आपण झाकण काढून बघूया. तर बघा छान अशी वाफ धरलेली आहे. आता याला आपण हलवून घेऊया. आता याला आपण थोडंसं पाणी टाकून घेऊया. थोडं लागेलच पाणी. एवढं पाणी का अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे मी. परत अजून आपण 5-10 मिनिटं झाकण ठेवून घेऊया. हे बघा 10 मिनिटांनी मी आणखीन झाकण काढून बघते. खूप छान मस्त अशी वाफ धरलेली आहे याला. त्याला हलवून घेऊया आपण. हे बघा छानसं आपलं हे भगर झालेली आहे.
असं चापून पण बघूया आपण. हे बघा शिजलेलं आहे. हे झालेले आहे आपली मिक्स भगर तयार. घरची चव आवडली असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करा. आईच्या हातची चव, घरगुती रेसिपी आणि खास टिप्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओची सूचना सर्वात आधी तुम्हालाच मिळेल.